नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग या प्रकरणातील स्वाध्याय बाहेरील आणि स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर साईडला दिलेल्या लाल बटनेवर प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक स्वाध्यायाचं नोटिफिकेशन आपल्याकडून मिस होणार नाही. म्हणजेच आम्ही या चॅनलवर संपूर्ण वर्गाचे स्वाध्याय अपलोड करणार आहोत, ज्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील जर आपण ऑल हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर. चला तर वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया. भारत आणि जग. नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. पहिल्यातला पहिला आकडा तो स्टारवाला आहे. अलिप्ततावादाचा गाभा आहे. आता पर्याय अ, जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य. ब, शीतयुद्धात सहभाग. क, लोकशाही समाजवाद एक धोरण. ड, प्रादेशिकतावादाचे धोरण. पहिला स्टारवाला, अलिप्ततावादाचा गाभा आहे डॅश. जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य. ब, शीतयुद्धात सहभाग. क, लोकशाही समाजवाद एक धोरण. ड, प्रादेशिकतावादाचे धोरण. उत्तर आहे अ, जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य. ते घालून आपण वाक्य पुरं करूया. अलिप्ततावादाचा गाभा आहे जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य. दुसरा आकडा तोही स्टारवाला आहे. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे. पर्याय अ, बांगलादेश. ब, पाकिस्तान. क, चीन. ड, नेपाळ. दुसरा स्टारवाला प्रश्न, भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार डॅश या देशाबरोबर केला आहे. बांगलादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ. उत्तर आहे बांगलादेश. वाक्य पुरं करूया. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार बांगलादेश या देशाबरोबर केला आहे. पहिल्यातला तिसरा आकडा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची निर्मिती जिथे झाली त्या डॅश परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. पर्याय आहेत अ, सॅन फ्रान्सिस्को. ब, ब्रेटन वुड्स. क, जिनिव्हा. ड, पॅरिस. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची निर्मिती जिथे झाली त्या डॅश परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. अ, सॅन फ्रान्सिस्को. ब, ब्रेटन वुड्स. क, जिनिव्हा. ड, पॅरिस. उत्तर आहे ब, ब्रेटन वुड्स. ते घालून वाक्य पुरं करूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची निर्मिती जेथे झाली त्या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. 4, भारताच्या संविधानाच्या डॅश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत. भारताच्या संविधानाच्या डॅश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत. पर्याय अ, उद्देश पत्रिकेत. ब, तिसऱ्या भागामध्ये. क, चौथ्या भागामध्ये. ड, 7व्या परिशिष्टात. अ, उद्देश पत्रिकेत. ब, तिसऱ्या भागामध्ये.
क चौथ्या भागामध्ये, ड सातव्या परिशिष्टात. उत्तर आहे क चौथ्या भागामध्ये. वाक्य पूरक करूया. भारताच्या संविधानाच्या चौथ्या भागामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत. पाचवा, अलिप्ततावादाची संकल्पना व धोरणे हे डॅश यांचे योगदान आहे. अ राष्ट्राध्यक्ष विल्सन, ब पंडित नेहरू, क डॉक्टर आंबेडकर, ड महात्मा गांधी. अलिप्ततावादाची संकल्पना व धोरणे हे डॅश यांचे योगदान आहे. पर्याय राष्ट्राध्यक्ष विल्सन, ब पंडित नेहरू, क डॉक्टर आंबेडकर, ड महात्मा गांधी. उत्तर आहे ब पंडित नेहरू. वाक्य पूरक करूया. अलिप्ततावादाची संकल्पना व धोरणे हे पंडित नेहरू यांचे योगदान आहे. प्रश्न पहिल्यातला. आता दुसरा प्रश्न. दुसऱ्यातला पहिला आकडा. डॅश हा दक्षिण आशियातील देश नाही. पर्याय पाकिस्तान, ब चीन, क श्रीलंका, ड बांगलादेश. डॅश हा दक्षिण आशियातील देश नाही. पर्याय पाकिस्तान, चीन, श्रीलंका, बांगलादेश. उत्तर आहे चीन. वाक्य पूरक करूया. चीन हा दक्षिण आशियातील देश नाही. दुसरा आकडा. 21व्या शतकात डॅश एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आली. पर्याय रशिया, ब इंग्लंड, क फ्रान्स, ड जर्मनी. 21व्या शतकात डॅश एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आली. रशिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी. उत्तर आहे रशिया. 21व्या शतकात रशिया एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आली. तिसरा आकडा. 2008 किंवा 2008 साली भारताने डॅश बरोबर नागरी आण्विक सहकार्य करार केला. पर्याय अमेरिका, ब रशिया, क चीन, ड इंग्लंड. 2008 साली भारताने डॅश बरोबर नागरी आण्विक सहकार्य करार केला. पर्याय अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड. उत्तर आहे अमेरिका. 2008 साली भारताने अमेरिका बरोबर नागरी आण्विक सहकार्य करार केला. चौथा आकडा. भारत, अमेरिका, जपान व डॅश हे बहुअक्षीय व्यासपीठावरील भागीदार आहेत. पर्याय चीन, ब रशिया, क ऑस्ट्रेलिया, ड पाकिस्तान. भारत, अमेरिका, जपान व डॅश हे बहुअक्षीय व्यासपीठावरील भागीदार आहेत. पर्याय चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान. उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. वाक्य. भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया हे बहुअक्षीय व्यासपीठावरील भागीदार आहेत. पाचवा आकडा. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि डॅश ब्रिक्स संघटनेचे घटक आहेत. पर्याय अ पाकिस्तान, ब बांगलादेश, क श्रीलंका, ड दक्षिण आफ्रिका.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि डॅश ब्रिक्स संघटनेचे घटक आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. आपण वाक्य वाचू. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका ब्रिक्स संघटनेचे घटक आहेत. पहिला प्रश्न पुरा झालाय. दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रत्येकी 1 गुण. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रत्येकी 1 गुण. आता ह्याचे प्रश्न वाचायच्या आधी मी काही शॉर्ट फॉर्म आहेत त्यांचे लॉंग फॉर्म व त्याविषयी थोडीशी माहिती असं देत आहे, ते आपण बघूया. NATO, NATO याचा लॉंग फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. साल आहे 1949, 1949. म्हणजे 1949 मध्ये ही ट्रीटी झाली. सहभागी देश आहेत नॉर्थ अमेरिका, युरोपियन कंट्रीज. इतर देशांना ह्या संघटनेमध्ये मेंबरशिप नाही. दुसरी आहे ANZUS, ANZUS. ह्या ANZUSमध्ये सहभागी देश आहेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड स्टेट आणि साल आहे 1951. तिसरी आहे SEAT, SEAT. ह्याचा लॉंग फॉर्म आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. SEAT, SEAT लॉंग फॉर्म साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. साल आहे 1954. 8 देशांचा सहभाग याच्यात आहे. आता ते कुठले कुठले सहभागी देश ते आपण पाहूया. याच्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, फिलिपाईन्स, थायलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स असे 8 देश आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, फिलिपाईन, थायलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स. पण आता ही ट्रीटी डिझॉल्व झाली आहे, म्हणजे आता ही ट्रीटी अस्तित्वात नाही आहे. आता आपण शेवटची ट्रीटी पाहूया. सेंटो, CENTO. याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. CENTO, सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. साल आहे 1955. याला मिडल ईस्ट ट्रीटी म्हणूनही ओळखलं जातं. आता ही ट्रीटी सुद्धा अस्तित्वात नाही आहे. आता ह्याच्यामध्ये ही ट्रीटी पश्चिम एशियाकरता ऑर्गनायझेशन ही केलेली होती, पश्चिम एशियाटिक देशांकरता. आता ह्यातले सहभागी देश आहेत इराण, इराक, पाकिस्तान, युनायटेड किंगडम आणि टर्की. इराण, इराक, पाकिस्तान, युनायटेड किंगडम आणि टर्की. ही पण डिझॉल्व झाली आहे आणि ती आता अस्तित्वात नाही. अशा तऱ्हेने आपण 4 ह्यांचे लॉंग फॉर्म पाहिले. NATO, ANZUS, SEATO आणि सेंटो. आता आपण पुढील प्रश्नांच्याकडे वळूया. प्रश्न दुसरा करतोय आपण, त्यात तो लक्षात असेलच, गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आपल्याला.
आता पहिल्यातला पहिला स्टारवाला आहे, जोड्या वाजते. अ नॅटो युरोप ही जोडी आहे. ब अँझस आफ्रिका ही जोडी आहे. सिॲटो दक्षिण पूर्व आशिया ही जोडी आहे. ड सेंटो पश्चिम आशिया. अशा आपल्याला 4 जोड्या दिल्या आहेत. नॅटो युरोप, अँझस आफ्रिका, सिॲटो दक्षिण पूर्व आशिया, सेंटो पश्चिम आशिया. चुकीची जोडी तुम्ही ओळखलीच असेल. चुकीची जोडी आहे ब अँझस आफ्रिका. आता ही चुकीची जोडी आपण दुरुस्त करणार आहोत. ती अँझस ह्यातले सहभागी देश आहेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड स्टेट्स असे यातले सहभागी देश आहेत. दुसरा आकडा अ सॅन फ्रान्सिस्को परिषद संयुक्त राष्ट्रांची सनद. ब ब्रेटन वुड्स परिषद आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँकेची निर्मिती. क बेलग्रेड परिषद अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली परिषद. ड वॉर्सॉ करार सोव्हिएत युनियन व चीन मैत्री करार. परत त्या 4 जोड्या असते. सॅन फ्रान्सिस्को परिषद संयुक्त राष्ट्रांची सनद. ब ब्रेटन वुड्स परिषद आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँकेची निर्मिती. क बेलग्रेड परिषद अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली परिषद. ड वॉर्सो करार सोव्हिएत युनियन व चीन मैत्री करार. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये ड ही जोडी चुकीची आहे. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचते. वॉर्सो करार सोव्हिएत युनियन व चीन मैत्री करार. बरोबर जोडी वॉर्सो करार साम्यवादी गटाचा लष्करी करार. त्यातला तिसरा आकडा अ संविधानातील कलम 51 भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. ब जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण 1990 किंवा 1990च्या दशकापासून. क पंडित नेहरू भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार. ड अलिप्ततावाद सरकारी कराराचा भाग होणे. जोड्या परत वाचते. संविधानातील कलम 51 भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. ब जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण 1990 किंवा 1990च्या दशकापासून. क पंडित नेहरू भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार. ड अलिप्ततावाद सरकारी कराराचा भाग होणे. तिसऱ्यातले चुकीची जोडी आहे ड. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचते. चुकीची जोडी आहे अलिप्ततावाद सरकारी कराराचा भाग होणे. आता आपण बरोबर जोडी बघूया. अलिप्ततावाद स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग. अलिप्ततावाद परत एकदा वाचतीये. अलिप्ततावाद आणि चुकीची जोडी होती अलिप्ततावाद सरकारी कराराचा भाग होणे. आता बरोबर जोडी परत वाचते कारण मगाशी थोडं वेगळं वाचलं गेलं. अलिप्ततावाद कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देणे.
अलिप्ततावाद, कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देणे. चौथा आकडा अ. अलिप्ततावाद, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग. ब. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याची जोडी, भारताच्या परराष्ट्र धोरणात मूलभूत परिवर्तन. क. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र धोरणाची कार्यवाही. ड. परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे. जोड्या परत वाचूया. अलिप्ततावाद, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग. ब. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. जोडी त्याची, भारताच्या परराष्ट्र धोरणात मूलभूत परिवर्तन. क. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र धोरणाची कार्यवाही. ड. परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे. चुकीची जोडी आहे क. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्याची जोडी परराष्ट्र धोरणाची कार्यवाही. आता बरोबर जोडी वाचूया. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र धोरण ठरवण्यात सहभाग. पाचवा अ. राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट, भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा. ब. पंतप्रधान चर्चिल, अटलांटिक सनद. क. अमेरिकेची काश्मीर विषयक भूमिका, भारताला पाठिंबा. ड. सोव्हिएत एशिया, भारत सोव्हिएट मैत्री करार. जोड्या, राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट, भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा. ब. पंतप्रधान चर्चिल, अटलांटिक सनद. क. अमेरिकेची काश्मीर विषयक भूमिका, भारताला पाठिंबा. ड. सोव्हिएट रशिया, भारत सोव्हिएट मैत्री करार. चुकीची जोडी आहे क. ती पहिल्यांदा वाचूया. अमेरिकेची काश्मीर विषयक भूमिका, भारताला पाठिंबा. बरोबर जोडी वाचूया. अमेरिकेची काश्मीर विषयक भूमिका, भारतासाठी प्रतिकूल. त्यातला दुसरा प्रश्न, दुसऱ्यातला पहिला आकडा अ. पहिली आशियाई परिषद 1947, 1947. ब. बांडुंग परिषद 1955, 1955. क. सॅन फ्रान्सिस्को परिषद 1920, 1920. ड. बेलग्रेड परिषद 1961, 1961. बांडुंग परिषद 1955, सॅन फ्रान्सिस्को परिषद 1920, बेलग्रेड परिषद 1961. चुकीची जोडी आहे क. पहिल्यांदा आपण चुकीची जोडी वाचूया. सॅन फ्रान्सिस्को परिषद 1920. बरोबर केलेली जोडी, सॅन फ्रान्सिस्को परिषद 1945, 1945. दुसरा अ. पंडित जवाहरलाल नेहरू, आशियाई व आफ्रिकी प्रादेशिकतावादाची संकल्पना. ब. येवगेनी प्रियाकोव, सोव्हिएट युनियन अमेरिका शिखर परिषदेची संकल्पना. क. चीन, बेल्ट अँड रोड प्रकल्पाची संकल्पना. ड. नेल्सन मंडेला, इंडियन ओशन रिम असोसिएशनची कल्पना. जोड्या परत. पंडित जवाहरलाल नेहरू, आशियाई व आफ्रिकी प्रादेशिकतावादाची संकल्पना. ब. येवगेनी प्रियाकोव, सोव्हिएत युनियन अमेरिका शिखर परिषदेची संकल्पना. क.
चीन बेल्ट अँड रोड प्रकल्पाची संकल्पना. ड. नेल्सन मंडेला इंडियन ओशन रिम असोसिएशनची कल्पना. चुकीची जोडी आहे ब. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचूया. येग्वेनी प्रियाको सोव्हिएट युनियन अमेरिका शिखर परिषदेची संकल्पना. बरोबर जोडी वाचूया. येवगेनी प्रियाको रशिया चीन भारत शिखर परिषदेची संकल्पना. तिसरा अ. भारत 1990च्या दशकात आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक सक्षम राष्ट्र. ब. आफ्रिका भारतीय कंपन्यांची आफ्रिकेतील तेल खाणीत गुंतवणूक. क. म्यानमार 1962 नंतर जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण. ड. आग्नेय आशिया शीतयुद्धाच्या काळात भारताशी घनिष्ठ संबंध. तीन अ. भारत 1990च्या दशकात आर्थिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक सक्षम राष्ट्र. ब. आफ्रिका भारतीय कंपन्यांची आफ्रिकेतील तेल खाणीतील गुंतवणूक. क. म्यानमार 1962 नंतर जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण. ड. आग्नेय आशिया शीतयुद्धाच्या काळात भारताशी घनिष्ठ संबंध. तिसऱ्यातली ड ही चुकीची जोडी आहे. पहिल्यांदा ती वाचूया. आग्नेय आशिया शीतयुद्धाच्या काळात भारताशी घनिष्ठ संबंध. जोडी दुरुस्त करून वाचूया. आग्नेय आशिया शीतयुद्धाच्या काळात भारताशी नाममात्र संबंध. चौथा आकडा अ. म्यानमार भारताचा म्यानमारमधील लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा. ब. श्रीलंका भारताने शांतीसेना पाठवली. क. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचा विरोध. ड. सोमालिया समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना. जोड्या परत. म्यानमार भारताचा म्यानमारमधील लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा. ब. श्रीलंका भारताने शांतीसेना पाठवली. क. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला विरोध. ड. सोमालिया समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना. चुकीची जोडी आहे क. ती परत वाचते. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला विरोध. बरोबर करून वाचूया. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला खंबीर पाठिंबा. आता प्रश्न तिसरा बघूया. दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. तिसऱ्यातला पहिला आकडा. अमेरिकेच्या भारताविषयी नाराजीचे एक प्रमुख कारण. अ. भारताचे काश्मीरविषयक धोरण. ब. भारताची सोव्हिएट रशियाशी मैत्री. क. व्हिएतनाममधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध. वाक्य आहे अमेरिकेच्या भारताविषयी नाराजीचे एक प्रमुख कारण. अ. भारताचे काश्मीरविषयक धोरण. भारताची सोव्हिएट रशियाशी मैत्री. क. व्हिएतनाममधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध. आता ह्यातलं क हे उत्तर बरोबर आहे. आता आपण ते घालून वाक्य पुरे करूया. अमेरिकेच्या भारताविषयी नाराजीचे एक प्रमुख कारण व्हिएतनाममधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध. दुसरा. 1998 मध्ये अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले.
कारण अ. भारताने दुसरी अणुचाचणी केली. ब. भारताने रशियाबरोबर लष्करी करार केला. क. भारताने पाकिस्तानचा युद्धात पराभव केला. दुसरा आकडा 1998 1998मध्ये अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले. कारण अ. भारताने दुसरीच अणुचाचणी केली. ब. भारताने रशियाबरोबर लष्करी करार केला. क. भारताने पाकिस्तानचा युद्धात पराभव केला. उत्तर आहे अ. ते घालून आपण पूरक करूया. एकोणीसशे 98मध्ये अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले. कारण भारताने दुसरी अणुचाचणी केली. तिसरा आकडा सन 2008 2008मध्ये भारत अमेरिका नागरी आण्विक करार करण्यात आला. कारण अ. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली. ब. सन 2001 2001 नंतर अमेरिकेच्या भारताविषयीच्या भूमिकेत बदल झाला आहे. क. भारत अमेरिकेचा मित्र राष्ट्र आहे. तिसरा आकडा सन 2008मध्ये भारत अमेरिका नागरी आण्विक करार करण्यात आला. कारण अ. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली. ब. सन 2001 नंतर अमेरिकेच्या भारताविषयीच्या भूमिकेत बदल झाला आहे. क. भारत अमेरिकेचा मित्र राष्ट्र आहे. उत्तर आहे ब. सन 2008मध्ये भारत अमेरिका नागरी आण्विक करार करण्यात आला. कारण सन 2001 2001 नंतर अमेरिकेच्या भारताविषयीच्या भूमिकेत बदल झाला आहे. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. पहिला आकडा भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय. भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय. संकल्पना आहे अलिप्ततावाद. संकल्पना अलिप्ततावाद. दुसरा आकडा 1990 किंवा 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा दर वाढण्यासाठी भारताने स्वीकारलेले धोरण. संकल्पना आहे जागतिकीकरण. 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा दर वाढण्यासाठी भारताने स्वीकारलेले धोरण. संकल्पना जागतिकीकरण. तिसरा आकडा शीतयुद्धाच्या काळातील जागतिक व्यवस्था. संकल्पना आहे द्विध्रुवीय. शीतयुद्धाच्या काळातील जागतिक व्यवस्था. संकल्पना आहे द्विध्रुवीय. चौथा आकडा शीतयुद्धानंतरची जागतिक व्यवस्था. संकल्पना आहे एकध्रुवीय. शीतयुद्धानंतरची जागतिक व्यवस्था. संकल्पना आहे एकध्रुवीय. पाचवा आकडा जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन. संकल्पना आहे परराष्ट्र धोरण. जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन. संकल्पना आहे परराष्ट्र धोरण. प्रश्न 5. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. प्रत्येकी 1 गुण.
पहिला आकडा, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी. पहिला आकडा आहे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी. आणि गटात न बसणारा शब्द आहे सोनिया गांधी. आता ह्या प्रत्येकाची कारणं ते कंसात देतात, तसं मी पुढे कंसात वाचते. भारताच्या प्रधानमंत्री नाहीत. पहिला आकडा जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी. गटात न बसणारा शब्द सोनिया गांधी, भारताच्या पंतप्रधान नाहीत. दुसरा आकडा, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी. गटात न बसणारा शब्द आहे डॉक्टर आंबेडकर, कंसात भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या जडणघडणीत सहभाग नाही. लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी. गटात न बसणारा शब्द डॉक्टर आंबेडकर, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या जडणघडणीत सहभाग नाही. तिसरा आकडा, अक्साई चीन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय. गटात न बसणारा शब्द आहे मेघालय, कंसात भारत चीन यांच्यातील मतभेदाचा हा मुद्दा नाही. अक्साई चीन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय. गटात न बसणारा शब्द मेघालय, भारत चीन यांच्यातील मतभेदाचा मुद्दा नाही. चौथा आकडा, आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन. गटात न बसणारा शब्द आहे बुलेट ट्रेन, कंसात या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती साध्य केलेली नाही. आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन. गटात न बसणारा शब्द बुलेट ट्रेन, या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती साध्य केलेली नाही. पाचवा आकडा, म्यानमार, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान. गटात न बसणारा शब्द अफगाणिस्तान, या देशाबरोबर भारताचा सीमावाद नाही. म्यानमार, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान. गटात न बसणारा शब्द अफगाणिस्तान, या देशाबरोबर भारताचा सीमावाद नाही. प्रश्न 6वा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रत्येक मुद्द्यास 1 गुण. आता हे नेहमीप्रमाणे संकल्पना चित्र म्हणजे मध्ये एका चौरसात संकल्पना दिलेली असते आणि त्याच्या भोवती जितके आपल्याला घटक लिहायचे असतात तितके रिकामे चौकोन दिलेले असतात आणि एखाद दुसऱ्या चौकोनात त्यांनी शब्द दिलेला असतो. तो सोडून आपल्याला इतर शब्द भरायचे असतात. मधल्या चौकोनातला शब्द परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. एकूण 5 घटक त्यांनी म्हणजे 5 चौकोन त्याच्या भोवती दाखवलेत. त्यापैकी एक घटक आपल्याला दिलाय. तो घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आता आपण उत्तर वाचूया. परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. घटक 1 भौगोलिक, 2 आर्थिक, 3 आंतरराष्ट्रीय व्यवस्था, हा घटक आपल्याला दिलेला आहे. 4 ऐतिहासिक, 5 राजकीय. परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. 1 भौगोलिक,
2 आर्थिक, 3 आंतरराष्ट्रीय, 4 ऐतिहासिक, 5 राजकीय. यापैकी आंतरराष्ट्रीय व्यवस्था हा घटक आपल्याला दिलेला आहे. 1 भौगोलिक, 2 आर्थिक, 3 आंतरराष्ट्रीय व्यवस्था, 4 ऐतिहासिक, 5 राजकीय. प्रश्न 7वा. नेहमीप्रमाणे हा पुढील नकाशांचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पण आपल्याला नकाशाचं निरीक्षण करण्याची गरज नाही आहे. प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर आपल्याला येत आहे. पहिला आकडा, हिंदी महासागर क्षेत्रात भारताचे स्थान लिहा. आता याला प्रत्येकी 5 गुण आहेत बरं का. पुढील नकाशांचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, प्रत्येकी 5 गुण. आणि आपण संकल्पना चित्र पूर्ण केलं, त्यामध्ये प्रत्येक मुद्द्याला 1 गुण होता. पहिला आकडा, हिंदी महासागर क्षेत्रात भारताचे स्थान लिहा. उत्तर, हिंदी महासागर क्षेत्रात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे. दुसरा आकडा, चीन हा देश कोणत्या समुद्राच्या सान्निध्यात आहे? चीन हा देश कोणत्या समुद्राच्या सान्निध्यात आहे? चीन हा देश उत्तर प्रशांत महासागराच्या सान्निध्यात आहे. तिसरा आकडा, हिंदी महासागरातील पूर्वेकडील महत्त्वाचे देश कोणते? हिंदी महासागरातील पूर्वेकडील महत्त्वाचे देश कोणते? उत्तर, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया हे हिंदी महासागरातील पूर्वेकडील, म्हणजेच ह्यांना दक्षिण पूर्व आशियातील असंही म्हणतात, महत्त्वाचे देश आहेत. म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया हे हिंदी महासागरातील पूर्वेकडील म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील महत्त्वाचे देश आहेत. चौथा आकडा, हिंदी महासागरातील भारताच्या पश्चिमेकडील महत्त्वाचे देश कोणते? हिंदी महासागरातील भारताच्या पश्चिमेकडील महत्त्वाचे देश कोणते? पाकिस्तान, इराण, ओमान आणि सौदी अरेबिया हे भारताच्या पश्चिमेकडील म्हणजे पश्चिम आशियातील महत्त्वाचे देश आहेत. पाकिस्तान, इराण, ओमान आणि सौदी अरेबिया हे भारताच्या पश्चिमेकडील म्हणजे पश्चिम आशियातील महत्त्वाचे देश आहेत. पाचवा आकडा, मदागास्कर आणि मॉरिशस हे देश कोणत्या खंडाच्या जवळ आहेत? मदागास्कर आणि मॉरिशस हे देश कोणत्या खंडाच्या जवळ आहेत? मदागास्कर आणि मॉरिशस हे देश आफ्रिका खंडाच्या जवळ आहेत. मदागास्कर आणि मॉरिशस हे देश आफ्रिका खंडाच्या जवळ आहेत. प्रश्न 8वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा, प्रत्येकी 2 गुण. पहिला आकडा स्टारवाला आहे. म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. पहिला आकडा स्टारवाला, म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. उत्तर, वरील विधान बरोबर आहे, कारण भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते. दुसरा प्रश्न आहे स्टारवाला, 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसरा स्टारवाला, 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर आहे, वरील विधान चूक आहे, कारण 1990च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धींसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 1990च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तिसराही आकडा स्टारवाला आहे. सागरमाला
या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. तिसरा स्टारवाला सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. उत्तर आहे वरील विधान चूक आहे. कारण आहे सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे. सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे. चौथा आकडा 1997 म्हणजे 1997 साली आयोरा IORA संघटनेची स्थापना झाली. 1997 साली आयोरा IORA संघटनेची स्थापना झाली. उत्तर वरील विधान बरोबर आहे. हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद राष्ट्रांचा शाश्वत व संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे या उद्देशाने इंडियन ओशन रिम असोसिएशन म्हणजे आयोरा ची स्थापना करण्यात आली. म्हणजे IORAचा लॉंग फॉर्म आहे इंडियन ओशन रिम असोसिएशन. कारण बघूया आपण, हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद राष्ट्रांचा शाश्वत व संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे या उद्देशाने इंडियन ओशन रिम असोसिएशन दॅट इज आयोराची स्थापना करण्यात आली. प्रश्न त्यातला पाचवा आकडा. आज व्हिएतनाम भारताचा महत्त्वाचा भागीदार देश आहे. आज व्हिएतनाम भारताचा महत्त्वाचा भागीदार देश आहे. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारण एक, भारताने अमेरिकेच्या व्हिएतनाम हस्तक्षेपाला विरोध केला होता. 2, अमेरिकेतील युद्धाच्या संघर्षात भारताने व्हिएतनामला पाठिंबा दिला होता. 6वा आकडा. भारत श्रीलंका संबंधात वितुष्ट आले. भारत श्रीलंका संबंधात वितुष्ट आले. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारण भारत LTTEच्या बंडखोरांना सहाय्य करतो असा संशय श्रीलंकेच्या सरकारला आला होता. भारत LTTEच्या बंडखोरांना सहाय्य करतो असा संशय श्रीलंकेच्या सरकारला आला होता. 7वं, जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण भारताने अवलंबले. जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मिकीकरण साधण्याचे धोरण भारताने अवलंबले. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारण आर्थिक वृद्धीचा चढा दर कायम राहावा यासाठी भारत सरकारने जगातील अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबले. आता आपण प्रश्न 9वा बघणार आहोत. प्रश्न 9वा, सहसंबंध स्पष्ट करा. प्रत्येकी 3 गुण. पहिला आकडा. संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि भारताचे परराष्ट्र धोरण. संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि भारताचे परराष्ट्र धोरण. उत्तर 1. संविधानाचा भाग 4 कलम 51 मध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे तत्व समाविष्ट करण्यात आले आहे. 2 आकडा. कलम 51 मध्ये भारत सरकारचा कार्यभाग विशद करण्यात आला आहे. भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करील. 3. आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भारताने
त्या अपेक्षेचा नेहमी पाठपुरावा केला आहे. 2. आकडा दुसरा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण. पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण. उत्तर आकडा पहिला. 7 सप्टेंबर 1946, 7 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. 2. आता हे दुसरा आकडा सगळा इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे, नाही तो नेहरूंच्या शब्दातला आहे. आकडा 2. ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे. तिसरा आकडा. इंग्लंडबरोबरच अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावे. चौथा आकडा. चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पाचवा आकडा. आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले, आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे. तिसरा आकडा. भारत आणि बांगलादेश. उत्तर. 1. पश्चिम पाकिस्तानच्या जोखडातून पूर्व पाकिस्तानची मुक्तता करण्यास म्हणजे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळण्यात भारताचा हस्तक्षेप निर्णायक ठरला. 2. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांची 1975 1975 साली हत्या होईपर्यंत दोन्ही देशांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. 3. 1975 1975 नंतरच्या काळात भूसीमा आणि सागरी सीमा यावरील विवाद, तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरील विवाद यामुळे दोन देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाले, मात्र त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. 4. सीमापार दहशतवाद आणि देशांतर्गत विद्रोह या भारत व बांगलादेश यांच्या सामायिक समस्या आहेत. त्यातला चौथा आकडा. भारत आणि पश्चिम आशिया. उत्तर. 1. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे, कारण आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेल याच क्षेत्रातील देशांमधून येते. 2. मध्ययुगीन काळापासून इराण पारंपरिक मित्र आहे. सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिले आहेत. 3. पॅलेस्टीन मुक्ती संघटनेला भारताने नेहमीच खंबीर पाठिंबा दिला आहे, त्यामुळे पाकिस्तानावर एक प्रकारचा दबाव येतो. 4. इस्रायल भारतात हायटेक संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे. बघायचं आहे. प्रश्न 10. आपले मत 25 ते 30 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. आपले मत 25 ते 30 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. 10व्यातला प्रश्न पहिला.
स्टारवाला आहे. हिंदी महासागरात भारताची भूमिका. 10व्यातला प्रश्न पहिला स्टारवाला. हिंदी महासागरात भारताची भूमिका. उत्तर आकडा 1. हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे. 2. पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. 3. प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 4. आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे. प्रश्न पहिला स्टारवाला आपला वाचून झाला आहे. हिंदी महासागरात भारताची भूमिका. आता प्रश्न 10व्यातला दुसरा प्रश्न. अलिप्ततावादाचे धोरण. उत्तर 1. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावादाची संकल्पना आणि त्यावर आधारित परराष्ट्र धोरण तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे. 2. अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. 3. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया, युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करीत होते. 3. परत वाचते. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया, युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करीत होते. 4. या 2 महासत्तांपैकी कोणाही एकाच्या नेतृत्वाखालील लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्ततावादाचा मार्ग निवडला. दोन्ही महासत्तांपासून समान अंतर राखण्याचे धोरण भारताने अवलंबले. 5. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुततेबद्दल प्रश्न उभे राहिले, परंतु अलिप्ततावादाच्या धोरणातील स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे मूलभूत मुद्दे आजही प्रस्तुत आहेत. प्रश्न 3. 10व्यातला प्रश्न 3. भारत एक उगवती सत्ता. उत्तर 1. 20व्या शतकात चीन आणि भारताचा समावेश उगवत्या सत्तात करण्यात येऊ लागला आहे. 2. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगात दुसरा मोठा देश आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. 3. आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. यामुळेच जगातल्या सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजेच
G20 फोरममध्ये भारताला स्थान मिळाले आहे. 4. सर्वाधिक दराने वृद्धिंगत होणाऱ्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्यात येतो. म्हणजेच भारत एक उगवती सत्ता आहे. 10व्यातला प्रश्न 4. भारत पाकिस्तान संबंध. उत्तर. 1. 1947 म्हणजे 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची म्हणजे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. 2. भारत आणि पाकिस्तान यांचे तणावाचे संबंध होते. त्यात मुख्य प्रश्न हा काश्मीरबाबत होता. या दोन्ही राष्ट्रांदरम्यान काश्मीरच्या प्रश्नावरून 1947 ते 48 म्हणजे 1947 to 48 मध्ये युद्ध झाले. त्यानंतर काश्मीरची विभागणी झाली व पुढे 1965 म्हणजे 1965 मध्ये पुन्हा काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971 म्हणजे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. 3. काश्मीरबाबतच्या वादाचे स्वरूप हे सुरुवातीला सीमावादाचे होते. 1990 या 1990च्या दशकात त्याला दहशतवादाचे स्वरूप प्राप्त झाले. 4. भारत पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यात 1972 या 1972च्या सिमला करार आणि 1999 1999चा लाहोर करार यांचा उल्लेख करता येईल. परंतु त्यात भारताच्या या प्रयत्नांना पाकिस्तानकडून योग्य प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 10व्यातला प्रश्न 5. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता. उत्तर. 1. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता या 1990-1990च्या दशकातील धोरणाचा एक भाग म्हणून भारताने आग्नेय आशियातील देशांशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. 2. आज भारताचे सिंगापूरबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत. भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार असलेला सिंगापूर भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. 3. जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियाबरोबरील संबंधही सुधारले आहेत. 4. भारताच्या पूर्वाभिमुख देशांबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे. 1. व्यापारी मार्गांची सुरक्षा. 2. चाचेगिरी विरोधी कारवाया. 3. सागरी संसाधनांची सुरक्षा. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रत्येकदा हे वाचते. भारताच्या पूर्वाभिमुख देशांबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. 1. व्यापारी मार्गांची सुरक्षा. 2. चाचेगिरी विरोधी कारवाया. 3. सागरी संसाधनांची सुरक्षा. हे त्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रश्न 10वा संपलाय आपला. आता प्रश्न 11वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. प्रश्न पहिला स्टारवाला आहे. 11व्यातला प्रश्न पहिला स्टारवाला. भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. भारत चीन संबंधांवर
थोडक्यात चर्चा करा. उत्तर 1. 1949 1949 साली साम्यवादी क्रांतीनंतर चीनला भारताने राजनयिक मान्यता दिली. प्रारंभीच्या काळात या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954 1954 मध्ये या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला. त्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. 2. त्यानंतरच्या काळात सीमावादावरून 1962 1962 साली झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यांनी राजनयिक संबंध तोडले. 3. 1976 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. सीमा विवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. 4. 1990 1990च्या दशकात चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला. गेल्या 2 दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत. आज चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. 5. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताचे काही आक्षेप असले तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल वाटाघाटीत ते एकमेकांचे भागीदार आहेत. 6. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्या आहे. 5वा आकडा परत वाचते याच्या. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताचे काही आक्षेप असले तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल वाटाघाटीत ते एकमेकांचे भागीदार आहेत. 11व्यातला प्रश्न दुसरा, तो स्टारवाला आहे. प्रश्न दुसरा स्टारवाला. भारत आफ्रिका संबंधावर टिपा लिहा. भारत आफ्रिका संबंधावर टिपा लिहा. उत्तर 1. पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. वंशभेदाच्या धोरणाविरुद्ध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला. 2. भारताने आफ्रिका खंडातील वसाहतवादविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनास सातत्याने पाठिंबा दिला आहे. 3. आफ्रिका खंडातील खनिज तेल आणि अन्य व्यवसायात भारतीय उद्योजकांनी भांडवली गुंतवणूक केली आहे. 4. हरारे येथील अलिप्ततावादी संघटनेच्या शिखर परिषदेत आफ्रिकन देशांसाठी आफ्रिका खंड उभारण्यात भारताने पुढाकार घेतला होता. 5. भारतातील सैनिकी प्रशिक्षण संस्थांमध्ये आफ्रिकी देशातील सैन्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. 11व्यातला प्रश्न तिसरा. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे लिहा. उत्तर. भारताच्या परराष्ट्र धोरणांची मूलभूत तत्वे पुढीलप्रमाणे. 1. राज्यांच्या सार्वभौम समानतेचा आदर करणे. 2. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. 3. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. 4. आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे. 5. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रियरित्या सहभागी होणे.
6. शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास असणे. 11व्यातला प्रश्न 4. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. उत्तर. भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे. 1. देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता आणि प्रादेशिक अखंडत्वाचे रक्षण करणे. 2. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे. 3. राष्ट्रीय सुरक्षेची जोपासना करणे. 4. शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. सीमावादांचे चर्चेद्वारा शांततापूर्ण मार्गाने निवारण करणे. 5. क्षेत्रीय प्रादेशिक संघटना आणि संयुक्त राष्ट्र व अन्य जागतिक संघटनांच्या कार्यात सक्रियरित्या सहभागी होणे. 11व्यातला प्रश्न 5. भारत अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घ्या. भारत अमेरिका संबंधाचा संक्षिप्त आढावा घ्या. उत्तर. 1. अमेरिका ही शीतयुद्ध काळातील 2 महासत्तांपैकी एक होती. आज शीतयुद्धोत्तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे. 2. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष F.D. रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर शीतयुद्धाच्या काळात संबंध बहुतांशी तणावाचे राहिले. काश्मीर प्रकरणात अमेरिकेने भारताच्या भूमिकेला सतत विरोध केला. 3. शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतरही भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरता अमेरिकेने रशियावर दबाव आणला. 1998 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. 4. 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधांचे स्वरूप बदलू लागले. भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला पाठिंबा दिला. पाकिस्तान स्थित दहशतवादी गटांनी 2001 म्हणजे 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला. तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले. 2008 मधील भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळाले. 5. या 2 देशातील व्यापार आणि संरक्षणविषयक संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले आहेत. या 2 देशातील व्यापार आणि संरक्षणविषयक संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले आहेत. 11व्यातला प्रश्न 6. भारत रशिया संबंधाचा संक्षिप्त आढावा घ्या. उत्तर. 1. शीतयुद्ध काळात सोव्हिएट रशिया ही महासत्ता होती. रशिया हा तिचा वारसदार देश 21व्या शतकात एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आला आहे. 2. शीतयुद्धाच्या काळात भारताचे सोव्हिएट रशियाबरोबरचे संबंध सर्वाधिक टिकाऊ होते. भारतातील अवघड उद्योगांसाठी व शस्त्रास्त्रांच्या उत्पादनासाठी सोव्हिएट रशियाने तंत्रज्ञान व अर्थसहाय्य दिले. 1971 म्हणजे 1971चा भारत सोव्हिएट मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा होता. 3.
सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेला रशिया यांचे संबंध तणावपूर्ण होते. 4. 21व्या शतकाच्या प्रारंभी सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले. कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही त्याने मान्य केले. रशियाने आपली ॲडमिरल गोर्शकॉव्ह नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली. ते चौथं परत एकदा वाचते. 21व्या शतकाच्या प्रारंभी सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले. कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही त्याने मान्य केले. रशियाने आपली ॲडमिरल गोर्शकॉव्ह नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली. 5. रशियातील साखालिन 1 येथील तेल क्षेत्रात दोन्ही देशांची गुंतवणूक आहे, ज्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते. 5वं परत वाचते. रशियातील साखालिन 1 येथील तेल क्षेत्रात दोन्ही देशांची गुंतवणूक आहे, ज्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते. प्रश्न 11वा संपलाय आणि 6व्या धड्यातला शेवटचा प्रश्न 12वा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रश्न: भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे: अ. भौगोलिक घटक, ब. ऐतिहासिक घटक, क. आर्थिक घटक, ड. राजकीय घटक, ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. मुद्दे परत वाचतीये. भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. उत्तर: भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांचे विवरण पुढीलप्रमाणे. अ. भौगोलिक घटक: दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. ब. ऐतिहासिक घटक: शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवली. हे ऐतिहासिक घटक परत एकदा वाचते. शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवली. क. आर्थिक घटक:
वासाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. सशर्त आर्थिक मदत भारताने नाकारली. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले. राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. उपक्रम. भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आकाशवाणीवरील 7 सप्टेंबर 1946 7 सप्टेंबर 1946 चे भाषण वाचा व त्यावर चर्चा करा.